म्हणून विद्यार्थ्यांनो बघा, काल आपण भूगोलचा काळाची समज हा धडा शिकलो होतो, हो की नाही? धडा समजला ना तुम्हाला? आता त्याचा स्वाध्याय, त्याची उत्तरं मी तुम्हाला सांगते. पान नंबर 30 वरचे जे 3 प्रश्न होते की नाही, त्याची उत्तरं मी तुम्हाला सांगते. दिसलं का तुम्हाला कुठे होता तो प्रश्न? लिहिला का तुम्ही? चला मी त्याचं उत्तर सांगते. पहिला प्रश्न आहे, दिनदर्शिकेचा उपयोग आपण कोणकोणत्या कामासाठी करतो? त्याचं उत्तर आहे, दिनदर्शिकेचा उपयोग आपण तारीख, वार, आठवडा, महिना, वर्ष, तिथी, सण याविषयी माहिती मिळवण्यासाठी करतो. दुसरा प्रश्न आहे, दिनदर्शिकेचे पान तुम्ही केव्हा आणि का बदलता? त्याचं उत्तर, 1 महिन्याचा कालावधी संपल्यानंतर पुढील महिन्याचा कालावधी मोजण्यासाठी दिनदर्शिकेचे पान बदलतात. इथे पण झालंय, एक काना राहिलाय द्यायचा. पान बदलतात. आता तिसरं आहे, दिनदर्शिकेतील अंक काय सांगतात? उत्तर त्याचं, दिनदर्शिकेतील अंक महिन्यातील दिवस मोजण्यासाठी सांगतात. आता बघा, स्वाध्यायाच्या खाली जे आहेत की नाही प्रश्न उत्तर, त्याचे मी उत्तर तुम्हाला सांगते. काळ मोजण्याची साधने कोणती? घड्याळ, घटिका पात्र, वाळूचे घड्याळ, दिनदर्शिका, शाळेचे वेळापत्रक इत्यादी काळ मोजण्याची साधने आहेत. समजतंय ना तुम्हाला मी उत्तर काय सांगते ते? धडा समजलाय तुम्हाला व्यवस्थित? आता 5वा प्रश्न आहे, काळ समजण्यासाठी आपण त्याचे विभाजन कसे करतो? तर त्याचं उत्तर, काळ समजण्यासाठी आपण काळाचे सेकंद, मिनिट, तास, दिवस, रात्र, आठवडा, पंधरवडा, महिना याप्रमाणे त्याचे विभाजन करतो. आता याच्या जोड्या तुम्ही लावायच्या आहेत बरं का. तुम्ही लावल्यात का त्याच्या जोड्या? आलं का तुम्हाला सगळं? बघा, मी उत्तर सांगते, इथे काही मी लिहून दिलेलं नाही आहे तुम्हाला. अगट बगट उत्तर असं करायचं आहे. जो घडून गेला आहे तो कोणता काळ येतो? भूतकाळ. जो चालू आहे तो वर्तमान काळ. आणि जो येणार आहे तो भविष्यकाळ. बरोबर लिहिलं सगळ्यांनी? आता याच्यामध्ये मी तुम्हाला जास्तीचे प्रश्न दिलेले आहे. एका शब्दात उत्तर लिहा. ते तुम्ही पण पाठ करायचे बरं का, आणि व्यवस्थित लिहायचं या व्हिडिओमध्ये बघून. पहिला आहे, 60 सेकंदाचा कालावधी काय म्हणतात त्याला? मिनिट. 60 मिनिटाचा कालावधी तास. 24 तासाचा कालावधी काय म्हणतात? दिवस. आणि 7 दिवसाचा कालावधी आठवडा. 15 दिवसाचा कालावधी पंधरवडा. 30 दिवसाचा कालावधी महिना. एका महिन्यात किती दिवस असतात? 30 किंवा 31. 12 महिन्याच्या कालावधीला काय म्हणतात? 12 महिन्याचा कालावधी वर्ष. 10 वर्षाचा कालावधी दशक. आणि 100 वर्षाचा कालावधी शतक. बघा, धडा तुम्हाला समजलेला आहे. आता त्याच्यामध्ये तुम्ही आपण काय शिकलो हे लिहून काढायचं आहे. हा स्वाध्याय झाल्यानंतर काय लिहायचं? आपण काय शिकलो. समजलं तुम्हाला? चला, आणि मग आता आजचा घरचा अभ्यास आहे भूगोलचा धडा 4 दिशा व नकाशा आणि धडा 5 काळाची समज. हे वाचून काढायचं आहे. आई जर कामात असेल तर आईला सांगायचं, माझ्याकडे फक्त लक्ष दे, मी धडा वाचतो, तुम्ही मोठ्याने धडा वाचायचा. आणि जर वाचला नाही तर आई मला फोन करणार, किंवा मी पण आईला फोन करू शकते. समजलं? व्यवस्थित प्रामाणिकपणे तुम्ही छान धडे दोन्ही पण वाचायचे आहेत. समजलं?